नमस्कार. जरा कल्पना करा, एका विद्यार्थ्याने मास्टर्सच्या परीक्षेत काहीतरी उत्तर लिहिलं आणि पुढे जाऊन त्याच विचाराला थेट नोबेल पारितोषिकाच्या तोडीचं मानलं गेलं. ही गोष्ट वाटते तितकी साधी नाही, ती खूपच आश्चर्यकारक आणि तितकीच रंजक आहे. म्हणजे प्रश्न हाच आहे की अशी कोणती एक कल्पना असू शकते जी एका बाजूला चीनसारख्या महाकाय देशाचा आर्थिक प्रगतीचं रहस्य उलगडते आणि दुसऱ्या बाजूला थेट अर्थशास्त्रातलं सर्वोच्च नोबेल पारितोषिकही जिंकते. चला तर याच्या मुळाशी जाऊया आणि हे कोडं सोडवूया. आणि ही आहे ती संकल्पना. एकदम साधं सोपं सूत्र. सिस्टम्स अप्रोच अधिक गेम थिअरी. वाटतंय साधं, पण हे खूपच प्रभावी आहे. आणि गंमत म्हणजे या सूत्राचा उगम अशा ठिकाणी झाला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. हो, हे खरं आहे. ही जबरदस्त कल्पना कुठल्या मोठ्या रिसर्च पेपरमधून नाही, तर 2002 साली एका स्टुडंटच्या मास्टर्सच्या उत्तरपत्रिकेतून आली होती. एका साध्या परीक्षेच्या उत्तरात एवढी ताकद कशी असू शकते? चला, हेच तर आपल्याला आज बघायचं आहे. तर या पहिल्या भागात आपण त्या नोबेल विजेत्या उत्तराची चिरफाड करून बघूया आणि त्याचे दोन मुख्य घटक समजून घेऊया. या सूत्राला एका नाण्याचे दोन बाजू समजा. पहिली बाजू आहे सिस्टम्स अप्रोच. हे काय करतं? तर कोणत्याही समस्येचा पूर्ण एक्सरे काढतं. म्हणजे सगळे भाग एकमेकाशी कसे जोडलेले आहेत हे दाखवतं. आणि दुसरी बाजू आहे गेम थिअरी. हे आपल्याला सांगतं की त्या सिस्टममधले लोक स्वतःच्या फायद्यासाठी कसे वागतील, त्यांचे निर्णय काय असतील. थोडक्यात एक आहे आराखडा आणि दुसरा आहे त्या आराखड्यातलं मानवी वर्तन. आता हा सिस्टीम्स अप्रोच नीट समजून घेण्यासाठी यापेक्षा मोठं आणि चांगलं उदाहरण असूच शकत नाही. चीन. चला त्यांचा मास्टर प्लॅन बघूया. तर सिस्टीम्स अप्रोच म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही गोष्टीकडे सुट्या भागांमध्ये बघू नका, तर एक संपूर्ण सिस्टीम म्हणून बघा. म्हणजे गाडीचं इंजिन नीट करायचं असेल तर फक्त एक पार्ट बदलून उपयोग नाही, सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे बघावं लागतं. ध्येय एका भागाला नाही तर संपूर्ण सिस्टमला अधिक चांगलं बनवणं हे असतं. आणि चीनने बरोबर हेच केलं, पण देशाच्या पातळीवर. विचार करा, त्यांनी विकासाची एक साखळी तयार केली. बघा कसं. आधी पोलाद आणि सिमेंटसारखे मूलभूत उद्योग उभारून पाया पक्का केला. मग त्या पायावर रस्ते, बंदरं, रेल्वे उभी केली. त्यानंतर कार आणि इलेक्ट्रॉनिक्सचं उत्पादन सुरू केलं. आणि शेवटी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं. प्रत्येक पुढचा टप्पा मागच्या टप्प्यावर अवलंबून होता. आता प्रश्न येतो की चीनला हे इतकं यशस्वीपणे कसं जमलं? तर त्याची काही खास कारणं आहेत. एकतर तिथे निर्णय घेणारी सत्ता एकच होती. त्यामुळे 5, 10, 25 वर्षांचे लांब पल्ल्याचे प्लॅन बनवणं आणि राबवणं सोपं गेलं. सरकारने उद्योगांना मागणीची हमी दिली, त्यामुळे सुरुवातीला नफ्याचा दबाव नव्हता. आणि सगळी साधनसंपत्ती एकाच ध्येयासाठी वापरली गेली. हे सगळं एका मोठ्या सुनियोजित सिस्टीममुळेच शक्य झालं. ठीक आहे, म्हणजे सिस्टीमचा आराखडा तर तयार झाला. परफेक्ट. पण यात एक मोठा किंतु आहे. तो म्हणजे माणसं. तुम्ही कितीही चांगली सिस्टीम बनवा, त्यातली माणसं कशी वागतील? आणि हेच कोडं सोडवण्यासाठी येतो दुसरा खेळाडू, गेम थिअरी. गेम थिअरी म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंगचा अभ्यास. एक सोपं उदाहरण घेऊ. 2 भावंडांमध्ये केकचा एक तुकडा वाटायचा आहे. नियम काय? एक जण कापणार आणि दुसरा आधी उचलणार. आता जो कापतोय तो काय विचार करेल? मी एकदम समान कापलं पाहिजे, नाहीतर समोरचा मोठा तुकडा उचलून घेईल. बरोबर? बस, हीच आहे गेम थिअरी. प्रत्येक जण स्वतःच्या फायद्याचा विचार करतोय आणि त्याचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयावर अवलंबून आहे. आणि इथेच सगळा खेळ आहे. कोणतीही मोठी समस्या घ्या, तिला हे 2 पदर असतातच. पहिला स्ट्रक्चरल स्तर, जो आपण सिस्टम्स अप्रोचनी सोडवतो. आणि दुसरा मानवी वर्तनाचा स्तर, जो गेम थिअरीने सोडवला जातो. आणि बहुतेक प्लॅन्स का फसतात माहितीये? कारण लोक सिस्टीमवर तर खूप काम करतात, पण त्या सिस्टीममधल्या लोकांच्या वर्तनाकडे, त्यांच्या फायद्या तोट्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. आता येऊया पुन्हा त्या परीक्षेच्या उत्तराकडे आणि थेट नोबेल प्राईजकडे. कारण हाच तर सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे की त्या एका उत्तराचा संबंध या सर्वोच्च सन्मानाशी कसा जोडला. जरा या टाईमलाईनकडे बघा. 1994 मध्ये गेम थिअरीला नोबेल मिळालं. मग 2007 मध्ये
मेकॅनिझम डिझाईन थिअरीला नोबेल मिळालं. आणि या दोन्हींच्या बरोबरमध्ये 2002 साली एका परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत या दोन्हींना जोडणारा विचार मांडला गेला होता. म्हणजे विचार करा, तो विद्यार्थी त्यावेळच्या कितीतरी विचारवंतांच्या पुढे होता. त्याने जणू 2 नोबेल पारितोषिकांमधला पूलच बांधला होता. तर मग ही मेकॅनिझम डिझाईन थिअरी आहे तरी काय? याला रिव्हर्स गेम थिअरी असंही म्हणतात. म्हणजे कसं, आधी उत्तर ठरवायचं आणि मग त्या उत्तरापर्यंत पोचवणारा प्रश्न तयार करायचा. समजा तुम्हाला लिलावातून जास्तीत जास्त पैसे मिळवायचे आहेत, तर तुम्ही नियमच असे बनवणार की प्रत्येक जण स्वतःहूनच सगळ्यात जास्त बोली लावेल. म्हणजेच लोकांच्या स्वार्थालाच सिस्टीमच्या ध्येयाशी जोडून टाकायचं. आणि आता बघा, सगळी चित्र कशी जुळून येतात. त्या परीक्षेच्या उत्तरातलं सिस्टम्स अप्रोच म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नोबेल विजेते मेकॅनिझम डिझाईन आहे. आणि गेम थिअरी म्हणजे काय, तर इन्सेंटिव्ह कम्पॅटिबिलिटी म्हणजेच लोकांच्या फायद्याचं गणित. या दोन्हींना एकत्र करा की झाली तुमची नोबेल विजेती मेकॅनिझम डिझाईन थिअरी तयार. तोच विचार होता, फक्त त्याला आता एक औपचारिक नाव मिळालं होतं. तर ह्या सगळ्या प्रवासातून आपल्या हाती काय लागलं? आपल्याकडे आता एक असे युनिव्हर्सल सूत्र आहे जे कोणत्याही गुंतागुंतीच्या समस्येला लागू होऊ शकतं. हेच ते अंतिम सूत्र, सिस्टम्स अप्रोच प्लस गेम थिअरी. एकाने समस्येचं पूर्ण चित्र उभं करायचं, म्हणजे त्याची रचना समजून घ्यायची, आणि दुसऱ्याने त्या चित्रातले लोक कसे वागतील हे सांगायचं. या 2 गोष्टी एकत्र आल्या की उत्तर मिळालंच म्हणून समजा. आता परत एकदा विचार करा, मोठमोठे प्लान्स का बारगळतात? कारण सिस्टम तर भारी बनवतात, पण त्या सिस्टममध्ये काम करणाऱ्या माणसांचा विचारच केलेला नसतो. त्यांचे स्वतःचे काही हेतू असतात, जे सिस्टमच्या ध्येयाच्या आड येतात. मग उपाय काय? तर सिस्टम अशी बनवा की लोकांचा वैयक्तिक फायदा साधताना आपोआप सिस्टमचाही फायदा होईल. आणि हे शेवटचं वाक्य सगळं काही सांगून जातं. सिस्टम्स अप्रोच म्हणजे वास्तवाच्या आर्किटेक्चर आहे, आणि गेम थिअरी म्हणजे त्या आर्किटेक्चरमधल्या माणसांचं वर्तन. या दोन्ही गोष्टींना एकत्र आणल्याशिवाय कोणतीही मोठी समस्या सुटूच शकत नाही. आता जाता जाता हा विचार करा की आपल्या आजूबाजूला कितीतरी समस्या अशाच अडकून पडल्या असतील, कारण आपण फक्त आर्किटेक्चर बदलतोय पण त्यातल्या माणसांच्या वर्तनाचा विचारच करत नाही आहोत.